निवडणूक मैदान तोफ म्हणून अल्पावधीत लोकप्रियता मिळवलेल्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना शिंदे गटानं मोठा धक्का दिलाय। सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले त्यांचे पती वैजनाथ वाघमारे यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला। अंधारे यांच्यासाठी हा धक्का असल्याचं मानलं जातं। वाघमारे यांना शिंदे गटात मोठं पदही दिलं जाणार असल्याची चर्चा आहे। सुषमा अंधारे या बॅकफूटवर जाव्यात म्हणून शिंदे गटानंही खेळी केल्याची चर्चा आहे। भाजपच्या या शिंदे गटाच्या या खेळीकडे भाजप आणि अन्य पक्ष कसे पाहतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। तसंच सुषमा अंधारे बॅकफूटवर जातात का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। LLB ची डिग्री त्यांनी दाखवावी। काय नेमकं आपलं म्हणणं आहे? त्यांची डिग्री खोटी आहे, बोगस आहे किंवा ती डिग्री नाही? काय नेमकं सुषमाकडे कोणत्या डिग्री आहेत, कोणतं पुस्तक आहे, ती काय बोलती, कधी काय बोलणार, बोलण्यापेक्षा ती राखून काय ठेवते हे मला विचारा। तिला काय बोलायचं, काय म्हणायचे सगळ्याच गोष्टी असतात। असो त्या संबंधाने आपल्याला बोलायचं नाही, ठरवून एक आपण पत्रकार परिषद घेणार आहोत। याच्यावरती काहीही बोलावंसं वाटत नाही। त्याचं कारण असं आहे की जर गेली 4-5 वर्ष मी विभक्त आहे, त्यामुळे व्यक्ती म्हणून त्यांच्या कुठल्याही व्यक्तीच्या जो काही निर्णय असेल त्या निर्णय स्वातंत्र्याचा आपण आदर केला पाहिजे। इव्हन दो मी त्यांच्या कारकिर्दीलाही शुभेच्छा देईल, याच्या पलीकडे माझ्याकडे त्याच्याबद्दल काही बोलण्यासारखं फार नाही। आतापर्यंत राजकारणात होते का, म्हणजे ते कुठे होते? नाही, मला काहीच माहिती नाही की ते राजकारणात होते की नव्हते किंवा त्यांचं काय नेमकं चाललं। तिकडे गजानन कीर्तीकर यांनी जरी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला असला तरी त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकर मात्र उद्धव ठाकरे यांच्याच सोबत राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। अमोल कीर्तीकर यांनी संजय राऊत यांची भेट घेत आपली भूमिका स्पष्ट केली। यानंतर राऊत आणि कीर्तीकर यांनी माध्यमांशी संवाद साधला। अमोल कीर्तीकर हे कडवट शिवसैनिक असून गजानन कीर्तीकर यांनी पक्ष सोडल्यानं सगळ्यात जास्त दुःख त्यांना झाल्याचं संजय राऊत यांनी बोलून दाखवलं। कीर्तिकरांसारखे नेते जेव्हा पक्ष सोडून जातात, सर्व काही प्राप्त करून भोगून, तेव्हा लोकांच्या मनात एक वेगळी भावना, निष्ठा या शब्दाविषयी निर्माण होते। फार फार काही मोठी सळसळ वगैरे झाली असातला भाग नाहीये। गेले, ठीक आहे, गेले, उद्यापासून लोक त्यांना विसरून जातील। नक्कीच राऊत साहेब ज्या पद्धतीने बोलले की कालही मी उद्धव साहेब आणि आदित्य साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करतो, आजही करते आणि भविष्यात मी करत राहणार। आज अनेक दिवसानंतर राऊत साहेबांची भेट घेण्याचा योग आला आणि कालपासून सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया मला म्हणते की आपण बोलायला पाहिजे, परंतु माझं असं मत होतं आणि काल सगळ्यांना सांगितलं की राऊत साहेबांसारखा नेता जेव्हा माझ्यासोबत असेल त्याच वेळेला मी तुमच्याशी बोलीन। आणि माझं मत त्या पद्धतीने सांगितलेलं आहे की गजानन कीर्तीकर यांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे। माझा निर्णय मी त्यांनाही सांगितला आणि मी आपल्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेलाही सांगतो आणि शिवसेना पक्ष उद्धव साहेबांच्या कानावर घातलेलं आहे की मी शिवसेनेच्या सोबत काम करणार। गजानन कीर्तीकर सारखे कार्यकर्ते ज्यांनी संपूर्ण आयुष्य बाळासाहेबांच्या विचाराकरता खर्ची घातलं, ते सुद्धा सोडून जाणे हे उद्धवजींना विचार करणार आहे काय? आता उद्धवजींनी जे 2.5 वर्षामध्ये जे काही त्यांची वाटचाल आहे, फक्त काँग्रेसचं संविधान स्वीकारलं नाही आणि पक्ष म्हणून ज्या ठिकाणी जेव्हा त्यांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला आहे, एवढं सुटलं आहे की काँग्रेसची कॉपी संविधानाची काढून त्यांनी आपल्या अर्जाला लावायची, एवढं सुटलं आहे।